27 पानांचे लेख आहेत. 27 पानांचं चिंतन त्या पुस्तकामधून मांडलेलं आहे की बुरका आज किती अनिवार्य आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी बुरका का घालायचा वगैरे वगैरे. या सगळ्या बाबी ज्या आहेत, या सगळ्या बाबी तुमच्या समोर मांडणं हे गरजेचं आहे. मग इस्लाममध्ये स्त्रियांसाठी नमाज पाळणं तितकंच गरजेचं आहे. इस्लाम ज्या 5 मूलभूत 5 तत्वावर उभारलं आहे, मग ते इमान असेल, नमाज असेल, जकात असेल, रोजा असेल, हज असेल, याची अनिवार्यता जेवढी पुरुषांसाठी आहे तेवढीच अनिवार्यता महिलांसाठी देखील आहे. महिलांनी देखील नमाज 5 वेळा पडलाच पाहिजे. त्याचबरोबर हे सगळं सांगत असताना जे दानधर्म आहे, हे दानधर्मामध्ये देखील महिलांनी सहभागी झालं पाहिजे. आणि जो व्यक्ती किंवा जो पुरुष आपल्या विधवा मुलीचं पालन पोषण करेल, संगोपन करेल, सगळ्यात मोठं पुण्याचं कार्य हे त्याच्या हातून घडलं, अशा प्रकारची नोंद या ठिकाणी या इस्लामच्या संस्कृतीमध्ये असलेली आपणास पाहायला मिळेल. म्हणून सगळं सांगत असताना स्वर्गप्राप्तीचं एक प्रचंड मोठं साधन दोन मुलींची परवरिश जे आहे हे सांगितलेलं आहे. आणि व्यापार, उद्योग, वाणिज्य, क्रीडा, संस्कृती, अर्थकारण, समाजकारण, राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना हिरीनं भाग घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तशा प्रकारची सवलत किंवा तशा प्रकारची मुभा या धर्मानं या महिलांना दिलेली आपणास प्रामुख्यानं पाहायला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी महिलांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी जर मिळकत कोणती असेल तर ती मिळकत इस्लामनं सांगितली ती म्हणजे सदाचारी पत्नी बनणं, सदाचारी स्त्री बनणं. ही सर्वात मोठी मिळकत या इस्लाम धर्माची आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं हे सदाचारी बनणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी मिळकत याच्यातून मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं सांगत असताना दहेज असेल, जहेज असेल, खुला असेल, तलाक असेल, मुलीचा जन्म असेल, या सगळ्या गोष्टी एक विस्तृत स्वरूपामध्ये इस्लामच्या सुरक्षित सावलीत स्त्री या पुस्तकामध्ये मी मांडलेले आहेत. आणि ते पुस्तक मराठी इस्लामिक पब्लिकेशनच्या माध्यमातून त्याचे प्रिंटिंग या ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. काही थोडक्या बाबी ज्या पुस्तकाच्या आहेत त्या थोडक्या बाबी या पुस्तकाच्या राहिलेल्या आहेत, त्या आता म्हणजे होऊन जातील. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं सांगत असताना नॉन मुस्लिम मराठा समाजातील मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर उभारला असताना इस्लामचा एवढा मोठा इस्लामचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुमच्यासमोर मांडत असताना जमात इस्लाम हिंदच्या वतीनं ही जी संधी मिळाली, या संधीमुळे आम्ही हे सगळं मांडू शकलो. नाहीतर पवित्र कुराण जे आहे हे पवित्र कुराण आम्हाला दुरूनही बघायला मिळालं नसतं जर जमात इस्लाम हिंद नसतं. तर जमात इस्लामच्या माध्यमातून हे पवित्र कुराणचे मराठी भाषांतर जे आहेत ही मराठी भाषांतरं आम्हाला वाचायला मिळाली. आणि प्रचंड मोठं तत्वज्ञान जमात इस्लाम हिंदच्या जवळजवळ 280 पुस्तकांचं एक इस्लामिक मराठी पब्लिकेशनची 280 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. आणि त्या पुस्तकांमधून पवित्र कुराणचं विविध प्रकारे विविध विषयांवरचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या 180 पुस्तकांमधून मांडलेला आहे. आणि हे सगळं सांगत असताना मी फक्त एवढं म्हणेल की हे सगळं इस्लाम धर्मातील व्यक्तीने करावं असं नाही. कारण इस्लाम सांगतो की ये मजहब का काम है, ये काम आपको करना है. हे धर्माचं काम आहे, हे धर्माचं काम तुम्ही करा. धर्म किती चांगला आहे, धर्म किती नेक आहे हे लोकांसमोर मांडा. हे काम तुम्हाला करायचं आहे असं सांगितलं. परंतु एका ठिकाणी असंही सांगितलंय की हे काम तुम्ही नाही केलं तरी काही फरक पडणार नाही. ऐ मुसलमानों, ये मजहब का काम है, ये काम आपको करना है. अगर आपने ये काम नहीं किया तो कोई फर्क नहीं गिरेगा, क्योंकि ये काम मैं गैर मुसलमानों से करवा के लूंगा. और शायद वो ये काम हो रहा है, इसलिए मुझे बुलाया जाता है. हे सगळं तुमच्या समोर मांडत असताना प्रचंड मोठे उपकार, प्रचंड मोठी विचारांची शिदोरी आम्हाला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आदरणीय खेडेकर साहेब यांच्याकडून मिळाले आहे. सर, आपण आलेला आहात, इथं बसलात, मी पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलतोय. तुमच्यासमोर बोलताना घामाघूम झालो आहे. हजारो लोकांसमोर बोलण्याची सवय आहे, परंतु ज्यावेळेस बाप समोर असतो ना त्यावेळी भल्या भल्याची नीट होत असते. आणि तशी अवस्था साहेब ज्यावेळेस आतमध्ये आले त्यावेळेसपासून माझी झालेली आहे. तरीही मी एक धाडस करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी 2 वाक्य सांगेल. माय मुख्य म्हणा, माय मुख्य म्हणा, पित्याची गणना कोण करी. आई वडिलांच्या चरणी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. आई वडिलांच्या चरणी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. जय जिजाऊ, जय शिवराय. शेख अझीमुद्दीन साहेब यांना मी निमंत्रण देतो की त्यांनी पोवाडा सादर करावा. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू.
नात अर्थात प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं स्तवन मी आता तुम्हासमोर ठेवतोय. अज्ञानाच्या अंधारातील ज्ञानज्योत आहेत मोहम्मद, मानवतेच्या कल्याणाची प्राणज्योत आहेत मोहम्मद. गर्भी असता बाबा गेले, लहान असता आई गेली, कोमल हृदयी शुद्ध निरागस अननिकोप आहेत मोहम्मद. महामद अहमद ही नावे वेदोपनिषदी ईशवाणीत, ईशवाणीतील भाकितांचा खरा शोध आहेत मोहम्मद. मोझेस येशू यांनी देखील अंतिम प्रेषित येतील म्हटले, प्रेषित वंशावलीत अंतिम सत्यरोप आहेत मोहम्मद. धर्म सनातन इतके शिकवी, एकच ईश्वर ब्रह्मांडाचा, संदेशवाहकांमधले अंतिम भद्रलोक आहेत मोहम्मद. ईश्वर आहे कसानी कोठे, स्वर्ग नरक हे खरे की खोटे, सत्य ज्ञान अन्विज्ञानाचा सत्य शोध आहेत मोहम्मद. अतिरानटी समाज होता, रक्तपिपासू प्रवृत्ती, विश्वबंधुता समानतेचे मुख्य स्रोत आहेत मोहम्मद. अवतरित हे कुरआन झाले, निरक्षरावर ते हे प्रेषित, ईश्वरवाणी वदन्याबाबत रोक ठोक आहेत मोहम्मद. न्याय प्रियता असीम करुणा, ईशभिरुतेचे पाईकते, ईश्वर सृजनित ज्ञान जर्याचे ज्ञान स्रोत आहेत मोहम्मद. श्रीला आत्मा नसेच वदले, रोमन विद्वान मध्ययुगी, श्री हक्कांचे आद्य समर्थक हक्क स्रोत आहेत मोहम्मद. एक खूप महत्त्वपूर्ण कडवं आहे आता. जिवे गाडल्या जाती कन्या, जिवे गाडल्या जाती कन्या, दया न येई बापालाही, दया न येई बापालाही, श्रीक्रांतीचे आद्य जनक ते, म्हणून थोर आहेत मोहम्मद. म्हणून थोर आहेत मोहम्मद. स्वयं प्रकाशित स्वयंभू ईश्वर, ज्यांचा प्रशंसक आहे ते, ईश प्रकाशमय शरीर धारक दिव्य ज्योत आहेत मोहम्मद. अति दयाळू अति कृपाळू,
विनयशील पुरुषोत्तम ते हे पूर्णत्वाने व्यापुलेला व्यक्तिशोध आहेत मोहम्मद. मन शरीर संवेग नियंत्रण मोक्ष मार्ग ते दाखवी उत्तम. जगत गुरु पर लोक यशोदीप सत्यबोध आहेत मोहम्मद. यानंतर पहा, तुकाराम ज्योतिबा बहिना एकनाथ अन सुरेश भट. तुकाराम ज्योतिबा बहिना एकनाथ अन सुरेश भट. मुस्लिमेतर विद्वानांचा खरा बोध आहेत मोहम्मद. अज्ञानाच्या अंधारातील ज्ञानज्योत आहेत मोहम्मद. मानवतेच्या कल्याणाची प्राणज्योत आहेत मोहम्मद. प्राणज्योत आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. मी डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर सरांना आमंत्रण देतो की त्यांनी मानवी समस्या व पैगंबरी उपाय ह्यावरती आपलं मार्गदर्शन करावं. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्हाकुमुत तकासुरु हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून. सदकल्लाहुल अज़ीम. जमात इस्लामी हिंदच्या शहर पुणे स्थित शाखेने आयोजित केलेल्या पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या परिचयानिमित्तच्या या अत्यंत उदात्त पवित्र अशा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या मंचावरील आणि समोरील सर्व आदरणीय सर्व मान्यवर, सर्व धर्मीय बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अनेक समस्या या देशाला आपणा सर्वांना भेडसावत आहेत. उदाहरणादाखल काही एक समस्यांचा उल्लेख पत्रिकेवर केला गेला. टॉपवर भ्रष्टाचार आहे, चंगळवाद आहे, व्यभिचार आहे, नग्नता, अश्लीलता आहे, परस्पर द्वेष आहे, एक विध्वंसक असं वातावरण की माणसं माणसांशी भिडत आहेत, परस्पर द्वेष आहे, स्त्रियांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, ज्यांच्यावर खूप मी एवढं भारावून गेलो. प्राध्यापक अरुण गाढवे पाटील सरांचं आत्ता भाषण ऐकून, आणि आनंदाची गोष्ट आहे मुस्लिम बांधव खूप आनंदी होत होते, त्यांना एक उल्हास होत होता. पण दुसरं आत्मपरीक्षण करायची वेळ आहे की अरे असे लाखो तरुण प्राध्यापक अरुण गाढवे
अजून या देशात, या महाराष्ट्रात आहेत ज्यांना पैगंबर कोण माहीत नाहीत, ज्यांना कुराण काय माहीत नाही. टाळ्या वाजवणाऱ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती आहे की थोडं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हे काम त्यांनी करावं. समस्यांचा जो प्रश्न इथे आहे आणि त्यावर पैगंबरी उपाय, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कशा प्रकारे निर्मूलन केलं या समस्यांचं, हा आजचा चर्चेचा विषय आहे. एक डॉक्टर या नात्यानं मला असं वाटतं की रोग एक असतो पण लक्षणं अनेक असतात. या सगळ्या समस्या आहेत ना, ही सगळी लक्षणं आहेत. फॉर एक्झाम्पल मलेरिया आहे, लक्षणं अनेक आहेत. थंडी वाजून येईल, ताप पण येईल, डोकं दुखेल, उलट्या होतील, बॉडी ॲक होईल, अजूनही लक्षणं अनेक असू शकतील, पण रोग एक आहे, मलेरिया. मला असं म्हणायचं की निव्वळ तापाची गोळी देऊन जमणार नाही, डोक्याची गोळी खाऊन जमणार नाही. तो जो डिसीज आहे, रोग आहे, त्याच्यावर उपचार करावा लागेल, तर मग साऱ्याच लक्षणांवर आपण उपचार करू शकू. तसं या सध्या साऱ्या समस्या ही लक्षणं आहेत आणि रोग एक आहे. कुराणानं त्याला शब्दप्रयोग वापरला आहे, वो जर परस्ती है, दुनिया परस्ती, चंगळवाद आहे, हा रोग आहे. आणि याची मग सारी अनेक लक्षणं आपल्याला दिसत आहेत. खरं तर अगोदर माणसाचे विचार भ्रष्ट होतात आणि मग त्याचे आचार भ्रष्ट होतात. पहले नीयत बिगड़ती है और फिर अमल बिगड़ता है. आज विचार भ्रष्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं माणसांचे आचार, त्यांचं वागणं पण भ्रष्ट झालेलं आहे. भ्रष्ट विचार मनमस्तिष्कामध्ये आहेत. त्यापैकी हा VIP भ्रष्ट विचार आहे, चंगळवाद, जरपरस्ती, खाओ पियो और मजे उडा लो, एक दुसऱ्यांपेक्षा अधिकाधिक डिपॉझिट स्विस बँकेत करणं, अधिकाधिक संपत्ती कमावणं, अधिकाधिक एन्जॉय, मौज मजा करणं, जन्मच याच्याकरता आहे. जीवनाचा उद्देशच आहे. आणि या जीवनामध्ये यशस्वी तो आहे ज्याच्याजवळ दुनिया आहे, ज्याच्याजवळ माल आहे. राहिला तो ज्याच्याजवळ हे सर्व नाही, तो वंचित आहे. अशा प्रकारचा एक चुकीचा विचार मनमस्तिष्कात बसलेला आहे. जीवनाचा वास्तविक उद्देश लोकांना ठाऊक नाही आहे. शिक्षण नितांत महत्त्वाचं आहे, त्याच्याविषयी दुमत नाही. स्त्रियांवर पण ते अनिवार्य आहे. आता सरांनी सांगितलं, सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांकरता, पुरुषांकरताही शिक्षणाच्या बाबतीत योगदान या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपिता फुलेंनी दिलेलं आहे. पण मला वाटतं की थोडंसं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. कोणतं शिक्षण? शिक्षणाचा एम, उद्देश काय? ते शिक्षण जे माणसाला माणूस बनविण्यात समर्थ असावं. शिक्षणाचा हा उद्देश आहे की माणसाला माणूस बनवणं, निव्वळ डॉक्टर बनवणं नाही, निव्वळ इंजिनियर बनवणं नाही, निव्वळ क्लास 1 ऑफिसर बनवणं हा शिक्षणाचा उद्देश नाही आहे. पण अलीकडं माणसाला माणूस बनवण्याचा जो उद्देश आहे शिक्षणाचा, तिथं काहीतरी गल्लत होताना दिसते. आणि आज चित्र असं आहे की या समस्या ज्या आपल्याला भेडसावत आहेत, बऱ्याच अंशी या समस्यांना कारणीभूत सुशिक्षित लोक सुद्धा आहेत. आपण असा प्रश्न केला की या देशाच्या दुर्दशेला कोण कारणीभूत आहेत?
मी एका प्राथमिक शाळेतील 1ली ते 4थीतील मुलींना प्रश्न केला होता, मराठी शाळेतील, की देशाच्या दुर्दशेला, भ्रष्टाचाराला आणि अनेक समस्यांना कोण जबाबदार आहेत सांगा बरं. 2 ऑप्शन आहेत, एक आहेत सुशिक्षित आणि दुसरं ऑप्शन आहे अशिक्षित. 1ली ते 4थीतील मुलींनी एकमुखानं उत्तर दिलं की सुशिक्षित लोक जबाबदार आहेत, शिकले सवरलेले लोक कारणीभूत आहेत. या घोटाळ्यामध्ये शिकलेल्या लोकांचे हात बरबटलेले आहेत. या देशातले 50% अधिक मुलं जी कुपोषित आहेत त्याला कारणीभूत सुशिक्षित लोक आहेत, लिहिणारे वाचणारे लोक आहेत. फुलेंना असं शिक्षण अपेक्षित नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निव्वळ असं शिक्षण अपेक्षित नव्हतं. आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी जे शिक्षण अनिवार्य ठरवलेलं आहे ते मेडिसिन, सर्जरी, विज्ञानाचं तर आहेच आहे, पण अगोदर माणसाला माणूस बनवणारं शिक्षण आहे. मला वाटतं माणसाला माणूस जर आपण बनवू शकलो तर बहुतेक समस्यांचं आपण निराकरण करू शकू. पण माणसाला माणूस बनवणं तेवढं सोपं काम नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. लोकदर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या, देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा असला. कुत्रे, डुकरे, जंबूक मेंढ्या बहुत मिळे, परी काय करू, त्यासी शहाणे करण्याकरता, मला हवा माणूस भला. माणसांना उपमा दिलेली आहे त्यांनी, कुत्र्यांची, डुकरांची, जंबूक मेंढ्यांची. अंधश्रद्धांना बळी पडणारी माणसं, मेंढरासारखी जगणारी माणसं. पैगंबरांनी माणसाला माणूस बनवलं अगोदर, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वैचारिक परिवर्तन केलं. अगोदर विचारांमध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन घडवलं पैगंबरांनी तत्कालीन समाजातील लोकांच्या. आणि मग त्याचा परिणाम की आचरणामध्ये परिवर्तन घडून आलं. विचारांमध्ये जे परिवर्तन घडवलं, तत्कालीन समाजामध्ये जे प्रश्न होते त्यांचा उहापोह स्त्रियांच्या बाबतीत आता आपणा सर्वांसमोर आलेला आहे. परस्पर द्वेष पण होता, रक्तपात पण होता, भेदाभेद होता. कोणी स्वतःला श्रेष्ठ समजत असे, इतरांना नीच कनिष्ठ समजत असे, व्यसनाधीनता होती, सगळ्या समस्या होत्या तिथे. पण पैगंबरांनी एक वैचारिक चेंज, परिवर्तन असं काही घडवलं. त्यात प्रामुख्यानं हे बिंबवलं मनमस्तिष्कात की ही दुनिया अंधेरनगरी नाही आहे वेड्या, आणि हे मोकळं रान पण नाही आहे की कसंही आणि कुठंही चरावं. देखनेवाला आहे, विचारणारा आहे, पाहणारा आहे, आणि तो एकच आहे अल्लाह. हा विचार पैगंबरांनी त्या लोकांच्या मनमस्तिष्कावर बिंबवला. आजकाल आपण म्हणतो की मग देवाधर्माशी काय देणं घेणं आहे समाज व्यवस्थेचं. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की पैगंबरांनी एवढी सुंदर जोड अध्यात्माची आणि समाजाची, अध्यात्माचा आणि समाज, आदर्श समाज घडवण्याचा असा एक संगम पैगंबरांनी केला की नमाज एकीकडे अध्यात्म आहे, एकीकडे पूजा आहे, एकीकडे इबादत आहे, पण दुसरीकडे हीच नमाज समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचे एक माध्यम आहे. हीच नमाज बंधुभाव निर्माण करणारी एक उपासना आहे. एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज. एकीकडे भक्ती आहे,
इबादत आहे. आणि दुसरीकडे हीच इबादत ऐक्याचं, संघटनाचं सुद्धा एक जबरदस्त असं माध्यम आहे. खरं तर पैगंबरांच्या काळामध्ये जे नमाजी लोक होते ना, ते पैगंबरांच्या चळवळीचे, परिवर्तनवादी चळवळीचे सक्रिय ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते. ते एक एक नमाजी तो ॲक्टिव्ह कार्यकर्ता होता. आणि या नमाजमध्ये जे संघटन होत असे ते एक मजबूत असं संघटन होतं. या कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं त्या परिवर्तनाकरता. अध्यात्माचा आणि मग संसाराचा असा एक सुरेख संगम पैगंबरांनी घडवलेला आहे, बेजोड असा संगम. आणि त्याचबरोबर मग अध्यात्माच्या माध्यमातून पैगंबरांनी अंधश्रद्धांचं निर्मूलन केलेलं आहे. अध्यात्माच्या माध्यमातून पैगंबरांनी भ्रष्टाचाराचं निर्मूलन केलेलं आहे, व्यभिचाराचं निर्मूलन केलेलं आहे, स्त्रियांवरील अत्याचारांचं निर्मूलन केलेलं आहे, स्त्रियांना आदराचं स्थान दिलेलं आहे. एक आदर्श असा समाज घडवलेला आहे, उभा केलेला आहे. एक आदर्श असं राष्ट्र उभं केलेलं आहे. असा आदर्श समाज, असा समाज की ज्यामध्ये अशी समता, एवढा पराकोटीचा बंधुभाव होता की काळ्यांमध्ये, गोऱ्यांमध्ये, अरबांमध्ये, फार्सच्या राहणाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष रोटी बेटी व्यवहार पैगंबरांनी प्रस्थापित केला, भेदाभेद संपुष्टात आणला. अध्यात्माची आणि संसाराची अशी सुरेख जुळवणी पैगंबरांनी केलेली आहे. म्हणूनच राष्ट्रपिता ज्योतिबा फुले पैगंबरांचा उदो करताना, त्यांचं गुणगान करताना म्हणतायत की कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास खोडी बुडी, मोडीला अधर्म आणि मतभेद, सर्वात अभेद ठाम केला. पैगंबरांविषयी म्हणतात की बुडापासून हा सगळा भेदाभेद ज्याने संपुष्टात आणला आणि ज्याने सर्वांमध्ये ऐक्य प्रस्थापित केलं, अभेद ठाम केला, त्यांना जहामर्द मोहम्मद या पोवाड्यामध्ये फुले साहेब त्यांचं गुणगान करतायत. आणि अजूनही अनेक संदर्भ फुलेंचे आणि इतर विचारवंतांचे पण, समाजसुधारकांचे पण आपल्याला देता येतील. पैगंबरांनी हा जो विचार बिंबवला की ही दुनिया अंधेर नगरी नहीं, देखने वाला है, पूछने वाला है, हे मोकळं रान नाही, एक्झामिनेशन हॉल आहे, हे जीवन एक परीक्षा आहे, मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू पश्चात तुझी गाठ त्याच्याशी आहे. तुला जाब द्यावाच लागेल, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. आज जर तू विषमता मानून जीवन जगतोयस तर त्याचा परिणाम वेगळा निघेल, आणि आज जे समतेनं जीवन जगतायत त्याचा परिणाम वेगळा निघेल. आज जे इथे द्वेष पसरवायचं काम करतायत, आज जे इथे विध्वंस माजवायचं काम करतायत त्यांचा परिणाम वेगळा असणार आहे, आणि आज जे जोडण्याचं काम करतायत त्यांचा परिणाम वेगळा असणार आहे, समान असणार नाही. मला वाटतं हा जो सिद्धांत पैगंबरांनी त्या काळामध्ये समाजाच्या मनमस्तिष्कात बिंबवला कि अंधेर नगरी ने देखने वाला है, पूछने वाला है, अल्लाह है, इन्न अल्लाह काना अलैकुम रकीबा, त्याचा परिणाम असा झाला की माणसं रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातही भ्रष्ट आचार करण्याचं धाडस करेनात. एक उदाहरण पैगंबर काळी मुद्दाम देतो. हा तरुण आहे आणि नुकताच पैगंबरांचा कार्यकर्ता झालेला आहे. तो पूर्वीचे त्याचे अनैतिक संबंध आहेत एका तरुणीशी मक्का शहरामध्ये, आणि आता रात्रीच्या वेळी तो कामानिमित्त बाहेर पडलेला आहे आणि योगायोगानं त्या तरुणीनं त्याला पाहिलेलं आहे आणि गाठ पडलेली आहे मक्केच्या गल्लीमध्ये. ती घट्ट हात धरते आणि म्हणते की अरे खूप दिवसांनी भेटलास, चल आज जरा एन्जॉय करू.
आज जरा मौज मजा करू. आणि तो म्हणतो की नाही, अल्लाह देख रहा है. नाही, अल्लाह देख रहा है. आता हे शक्य नाही, मी पैगंबरांचा कार्यकर्ता आहे आणि हे हराम आहे. व्यभिचार निषिद्ध आहे, अनैतिक संबंध हराम आहेत. तो